नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जाड युरिया आणि बारीक युरियातला फरक समजणार आणि त्याचबरोबर सबसिडी सांगणार आहोत. आपण माझं बघितलं आता ही जाड युरियाची बॅग आहे NFL ची आणि याला जर कधी वास्तविक किंमत बघितली तर 2344 रुपये पैसे प्रति बॅग याला ऍक्च्युअल वास्तविक किंमत लागते. आणि भारत सरकारकडून या गोणीला 277 रुपये 60 पैसे सबसिडी दिली जाते आणि याची किंमत जे आहे ते 266 रुपये 50 पैसे विक्री. हा जाड युरिया आहे. आणि आता जर कधी बघितलं तर आता माझ्यासोबत इफ्कोचा बारीक युरिया आहे आणि याला जर कधी सबसिडी बघितली आपण तर 1810 रुपये प्रति बॅग जाते आणि गव्हर्नमेंट कडून याला सबसिडी जाते 1344 रुपये बॅग. मग तुम्ही म्हणाल जाड युरियाला जास्त सबसिडी जाते, इथं जर कधी बघितलं तर 2077 रुपये ही सबसिडी गव्हर्नमेंट देते. पण तसं नाही, इम्पोर्ट वर ते डिपेंड असतं. म्हणजे भारत सरकार हा युरिया जो आहे बाहेर देशातून आयात करतो, आयातीवरती त्याचे रेट ठरले आणि त्यावरती सबसिडी ठेवली जाते. आता जर कधी इकडे बघितली दुसरी बॅग तर त्याला 1600 रुपये सबसिडी लागलेली आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये ते चेंज होत राहतात. सबसिडीचे जे हे असतात धोरण ते चेंज होतात. म्हणजे प्रत्येक बॅगवर तुम्ही जर कधी चेक केलं तर तुम्हाला कधी आता या बॅगला 2344 रुपये, त्यावेळेस युरियाची रेट आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त असल्यामुळे 2344 रुपये लागली. त्यामुळे गव्हर्नमेंटला प्रति बॅगला 2077 रुपये सबसिडी द्यावी लागली. आणि ह्या महिन्यामध्ये जर कधी बघितलं तर युरिया इथं जर कधी बघितलं तर 1810 रुपये इम्पोर्टचे रेट होते आणि नंतरला सबसिडी गव्हर्नमेंटला 1344 रुपये द्यावी लागली. म्हणजे रेट हे आंतरराष्ट्रीय बाजारावरती युरियाचे डिपेंड असतात आणि युरियाची रेट जर कधी बघायला गेलं तर ते त्यावरतीच ठरवले जाते. बारीक आणि जाड युरियामध्ये फरक काहीच नसतो राहत. दोन्हीमध्ये जर कधी बघितलं गेलं तर 46% नायट्रोजन याच्यात पण आहे आणि याच्यातही 46% नायट्रोजन आहे. दोन्ही निमकोटेड आहे. फक्त रब्बी हंगामामध्ये जर का तुम्ही वापरत असाल तर तुम्ही जाड युरिया वापरायला हरकत नाही, कारण की तो स्लो रिलीजिंग राहतो आणि दीर्घकाळ नायट्रोजन पिकाला उपलब्ध करतो. पण खरीप हंगामामध्ये जास्त पाऊस ज्या भागात आहे त्या भागात बारीक युरिया वापरला तर चांगलं आहे, कारण की तो लगेच लागू होतो. बारीक युरिया जे ताबडतोब लागू होतो आणि जाड युरिया थोडा स्लो रिलीज होतो आणि दीर्घकाळ तिथं टिकून राहतो. तुम्हाला जर कधी याच्यामध्ये काही फरक वाटत असेल तर नक्की कमेंट कळवा. आणि येणाऱ्या कुठल्या खात्यावर तुम्हाला सबसिडीचा व्हिडिओ पाहिजे तोही टाकला तर आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.